जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात यंदा एल निनोचे संकट राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून ठिबक आणि ड्रिपचा वापर करून फळबागांची लागवड केली जात आहे। कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना कमी पाण्यातील पिकांची लागवड करण्याचे कृषी विभागाचे आवाहन। ठिबक सिंचनामुळे पाणी बचत, मात्र वाढता खर्च शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय। केळी पपई लागवडीला वेग, पाण्याच्या नियोजनावर शेतकऱ्यांचा भर। खरीप हंगामावर एल निनोचा परिणाम, नंदुरबारातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यावर यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचे सावट आहे। हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे वळण्याचे आवाहन केले आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी ठिबक, तुषार सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून पिकांची लागवड करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे। दरम्यान जिल्ह्यात केळी आणि पपई लागवडीला सुरुवात झाली असून अनेक शेतकरी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांचे नियोजन करताना दिसत आहेत। मात्र एका बाजूला कृषी मालाला अपेक्षित भाव मिळत नसताना दुसऱ्या बाजूला सिंचनासाठी वाढणारा खर्च शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे। यंदाच्या खरीप हंगामावर कमी पावसाचा किती परिणाम होणार आणि शेतकरी त्यावर कशी मात करणार, यावरच सर्वांचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। येत्या खरीपाच्या हंगामामध्ये एल निनोच्या प्रभावामुळे पावसामध्ये खंड पडण्याची किंवा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे। मी आपल्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करेन की पावसाचे जे पाणी आहे त्याचा वापर आपण काटकसरीने करणे गरजेचं आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा जे आम्ही कृषी विभागामार्फत लाभ देतोय त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। त्यानंतर जे आपण शेततळ्यामध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे त्याचा सुद्धा काटकसरीचा वापर करणे आवश्यक आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर करताना ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, असे जे रेमेडीज आहेत ते पिकांचा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पिकांना ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करण्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे। ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी मल्चिंगचा वापर असेल अशा ठिकाणी, ज्या पिकांमध्ये शक्य आहे अशा ठिकाणी मल्चिंगचा वापर करावा, जेणेकरून बाष्पीभवन होऊन पिकांचे नुकसान होणार नाही। त्यानंतर पिकाचं नियोजन करताना जे कमी पावसामध्ये येणारं वाण आहे अशा वाणाचा वापर आपण केला पाहिजे। त्याच्यामध्ये बाजरी, मूग, उडीद असे जे कमी पावसामध्ये येणारे पिकं आहेत अशाच शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे।